तर बघा बाजारामध्ये आता खूप छान असे मस्त संत्री केशरी कलरचे फ्रेश अशी संत्री दिसायला लागलेली आहेत, विकायला यायला लागलेली आहेत. आपण पाहिल्याबरोबर नक्की विकत घेतोच, नुसते खातो, त्याचं ज्यूस करून तो, पण वेगळं काही आपल्याला आपण करत नाही. पण त्याच्यापासून मिठाईसुद्धा खूप सुंदर होते. अगदी मिठाईच्या दुकानात जशी मिळते तशी आपल्याला घरीसुद्धा मस्त बनवता येते आणि अगदी छान तोंडात टाकताच ही विरघळतेसुद्धा बर्फी आणि दिसायलाही खूप सुंदर, टेस्टीसुद्धा बनते आणि तीच आपल्याला घरी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी रेश्मा. आपल्या ह्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत. तर मी जवळपास अर्धा किलोच्या आसपास ही संत्री विकत घेतलेली आहेत. अर्धा किलोपेक्षा थोडीशी जास्त आहेत. तर अगदी फ्रेश आहेत बघा, किती मस्त रंग केशरी कलरचा आहे त्याचा. तर ही मी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेत. आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बघा, छोटीशी खिसणी असते बघा आपली चहामध्ये आलं टाकण्याची खिसणी जी असते ना, आपण आलं जी खिसतो त्या खिसणीने अगदी आपण वरची जी केशरी कलरची साल आहे ती आपल्याला खिसून घ्यायची. म्हणजे आपल्याला संत्र्याचा फ्लेवर तयार करायचा आहे. अगदी केशरी कलरचंच खिसायचं आहे, आतला पांढरा भाग अजिबात घ्यायचा नाही. तो जर आला तर आपली बर्फी कडवट होण्याची शक्यता असते. अगदी 1 ते 1.5 चमचाच भरेल एवढं खिसलं तरी बास होतं आहे. तर सगळे आपली संत्री खिसून झालेली आहेत बघा, अजिबात मी कुठला पांढरा भाग घेतलेला नाही आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, हे संत्री सोलून घ्यायचे. तर आता ही बाजूला ठेवून देऊयात आपण आणि संत्री सोलून घेऊयात. आता संत्री सोलून आपल्याला आतला गर घ्यायचा आहे. तर गर पण अशा पद्धतीने घ्यायचा आहे आपल्याला की त्याचे जे आता पांढरे दोरे निघतील ते काढून टाकायचे आहेत. आतले आपल्याला ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्यात. म्हणजे व्यवस्थित मस्त असा आपल्याला हा गर काढायचा आहे. तर एक एक फोड काढून आपण आता छान अशी सोलून घ्यायची. हे बघा, ती उलगडून घ्यायची, आतल्या बिया काढून टाकायच्यात आणि त्याचे जे पांढरे दोरे जे निघतात ते पण काढून टाकायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला करायचे. तर बघा आता अशा पद्धतीने मी सगळ्या संत्र्यांचे असे सोलून छान असे छोटे छोटे तुकडे करून घेते. तर एक वेळ थोडेसे पांढरे दोरे आले त्यात तर चालतील, पण बी अजिबात जाऊ देऊ नका, कारण बर्फी आपली कडू होईल. तर बघा आपले सगळे संत्री सोलून झालेले आहेत. मस्त असे आपले छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, एक माप करायचं आहे. घरातली एखादी वाटी घ्या, एखादा डबा घ्या, 2 वाटी भरेल असं एवढं आपला गर घ्यायचं आहे आपल्याला. तर ह्या वाटीच्या मापाने माझे 2 वाट्या भरतील एवढा गर झालेला आहे. आता यानेच आपले सर्व साहित्य घ्यायचं आहे. तर आता गॅसवरती मी एक नेरले पॅन ठेवलेला आहे. तुम्ही जवळपास घ्याल तर नेरले पॅनच घ्या. साधी कढई घेतली तर कदाचित चिकटण्याची शक्यता असते. मंद गॅसवरच आता ही प्रोसेस करायची. हा गर त्यामध्ये सगळा टाकायचा आहे आणि आता आपण मंद गॅसवरती स्मॅश करत करत आपल्याला 5-1 मिनिट हे शिजवून घ्यायचं आहे. तर त्यातला रस बाहेर निघतो आणि मस्त असा शिजला जातो. तर बघा आता छान असा रस बाहेर निघतोय आणि तो जेव्हा शिजतो तेव्हा बर्फी ही फार छान टेस्ट लागते त्याची. तर बघा जवळपास 5-1 मिनिट झालेली आहेत. आता हा गर आपला शिजतोय. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आपण जो फ्लेवर तयार केला आहे खिसून वरच्या सालीचा, तर तो त्यामध्ये टाकायचा आहे. म्हणजे आपले संत्र्याची अशी बर्फी अगदी संत्र्याच्या फ्लेवरची होते, खूप मस्त लागते. आता हे त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता त्यात टाकणार आहोत साखर. त्याच वाटीच्या मापाने मी सध्या आता अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. आपण त्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहोत. तुम्ही जर टाकणार नसाल, तुमची संत्री जर गोड असतील तर तुम्ही साखर एवढीच टाकली तरी बास होईल. पण संत्री आंबट असेल आणि आता आपण छान अशी टेस्ट लागण्यासाठी आपण लिंबाचा रससुद्धा त्यामध्ये टाकणार आहोत, म्हणून साखर तुम्ही अजून वाढवा. अर्धी वाटी अजून मी साखर जास्त टाकलेली आहे त्यामध्ये. त्यावेळेस माझा कॅमेरा बंद होता. तर आता चिमूटभर मी केशरी कलर त्यामध्ये टाकलेला आहे आणि अगदी 1 चमचाच लिंबाचा रस त्यामध्ये मी टाकलेला आहे. म्हणजे छान बर्फी आंबटसुद्धा होते. तर मूळची संत्रीसुद्धा आंबट असते, पण लिंबाचा फ्लेवर त्यामध्ये छान लागतो. म्हणजेच आता आपण 2 वाटी संत्र्याच्या गरासाठी 1 वाटी साखर टाकली, चिमूटभर रंग टाकलेला आहे आणि 1 चमचा लिंबाचा रस टाकलेला आहे. आता हे आपण मंद गॅसवर किंवा गॅस थोडासा वाढवला तरी चालेल,
एकसारखं हलवून घ्यायचं आहे, थोडंसं दाटसर होऊ द्यायचं आहे. तर आता थोडंसं दाटसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत डेसिकेटेड कोकोनट. ती 1 वाटी टाकायचं आहे आणि 1 वाटी मिल्क पावडर टाकायची. ती कोणत्याही कंपनीची वापरली तरीही चालेल. आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता डेसिकेटेड कोकोनट आपण मार्केटमधून सुद्धा आणू शकतो आणि घरीसुद्धा करू शकतो. आपलं जे नारळ म्हणजे खोबरं जे असतं, वाळलेलं खोबरं, त्याची जी काळी बाजू असते ती काढून टाकायची आणि मधलं जे पांढरा भाग असतो ते खिसून घ्यायचा किंवा कापून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे की झाले डेसिकेटेड कोकोनट तयार. तर ते 1 वाटी मी टाकलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मंद गॅसवरती छान मिक्स करायचं आहे. जसं जसं हा घट्ट गोळा होत जाईल तसा तसा रंग आपल्या ह्या बर्फीला खूप छान येतो. आता हे छान घट्ट होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता त्यात आपण टाकणार आहोत छोटे मी 2 चमचे साजूक तूप टाकलेलं आहे, म्हणजे त्याला छान असा ग्लिझिंग येतं किंवा मस्त चमक येते. आता हे पण त्यामध्ये मिक्स करूयात चांगलं. तर चांगलं अगदी घट्ट गोळा होईपर्यंत परतायचं आहे मंद गॅसवरती. तर बघा, मिठाईच्या दुकानातून जशी बर्फी आपण आणतो तशीच आपण घरीसुद्धा ही अशा प्रकारे करू शकतो. आणि मस्त घरच्या घरी बनवून आपण जर इतरांना दिली घरच्यांना तर आपल्याला आनंद तो वेगळाच असतो. तर बघा, असा छान असा मस्त घट्ट गोळा व्हायला लागला आहे आणि आता झालेला सुद्धा आहे. तर हे मिश्रण आपलं पूर्ण छान तयार झालेलं आहे. तर आता मी एक ताटाला ते तुपाने ग्रीसिंग केलेलं आहे. आता त्यात हे मिश्रण टाकायचं आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला जसं जाड पातळ बर्फी हवी तसं तुम्ही पसरवून घ्या. तर मी चौकोनी शेपमध्ये पसरवते म्हणजे आपल्याला छान बर्फी कापता येईल. एखाद्या वाटीला किंवा फुलपात्राला तुपाचं ग्रीसिंग करून छान असं वरून आता तुम्ही प्लेन करू शकता. तर मी एक फुलपात्र घेतलं आहे, त्याला तूप लावलेलं आहे आणि त्याने छान असं वरून आपण प्लेन करून घेऊयात. आता मी चौकोनी शेपमध्ये बघा मी सगळं पसरवून घेतलं आहे आणि फुलपात्राच्याने आपण प्लेन करून घेतलं आहे वरनं. आता हे जे आहे आपण हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये 1 ते 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता बघा, फ्रीजमध्ये मी 2 तासासाठी ठेवलं होतं. मस्त अशी छान घट्टसर झालेली आहे. आता आपण त्याच्या वड्या कापून घेऊयात. तर तुम्हाला जशा हव्या असतील तशा शेपमध्ये तुम्ही वड्या करू शकता, कापू शकता. आणि जर बर्फीचा शेप तुम्हाला आवडत नसेल तर पेढ्यासारखे सुद्धा बॉल्स तुम्ही बनवू शकता. आता यावरती तुम्ही चांदीचा वर्क लावू शकता किंवा ड्रायफ्रूट्स टाकू शकता. बघा, आता आपण हे कापून घेतलेले आहेत. आता त्यावरती मी आता काजूचे काप लावते. तर बघा, त्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकताय, खूप छान आलेला आहे. अगदी पाहताच क्षणी खावासा वाटेल अशी बर्फी आपली तयार होते आणि मस्त अशी तोंडात टाकताच विरघळते अशी सुद्धा बर्फी ही तयार होते. तर आता त्यातला आपण एक बर्फी काढून घेऊयात. तर बघा, मस्त मऊ अशी ही बर्फी बघा तयार झालेली आहे. तर ही आपण फ्रीजमध्ये 8 दिवस ठेवून खाऊ शकतो. तर नक्की तुम्ही ह्या सीझनमध्ये संत्र्याची ही बर्फी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.